नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। केंद्राचा कांदा खरेदीचे घोडे अडले कुठं? या ठिकाणी नाफेड आणि एनसीएफच्या मार्फत या ठिकाणी कांदा खरेदी अद्याप सुरू झालेली नाही। तर कांदा खरेदीचे घोडे अडले कुठे या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। करू शकता केंद्राच्या कांदा खरेदीचे घोडे अडले कुठे बघू शकता। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी यंदा 3 लाख टन कांदा खरेदी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एनसीसीएफ या दोन नोडल एजन्सीमार्फत प्रस्तावित आहे। मात्र निविदा प्रक्रियेत 1 महिन्यापासून घोळ कायम आहे। प्रत्यक्ष खरेदीदार संस्थांनी निवड अंतिम नाही, तर ग्राहक व्यवहार विभागाच्या खरेदी संबंधित सूचनाही अद्याप प्राप्त नसल्याने अधिकारी सांगतात। परिणामी मे संपत आला तरी खरेदीचे चित्र स्पष्ट होत नसल्याची स्थिती आहे। केंद्राचे कांदा खरेदीचे नेमके घोडे अडले कुठे अडले असा प्रश्न उपस्थित होतो आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही बघतच आहात, वस्तुस्थिती आहे गैरव्यवहार व अनियमित कामकाजामुळे केंद्र सरकारची कांदा खरेदी बदनाम झाली। नेते व व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध ठेवून खरेदी मिळून धुडगूस घातला। यात अधिकारी सापडले, मात्र बदली पलीकडे त्यांच्या कुठलीही कारवाई झाली नाही आणि अधिकाऱ्यांना माहिती देण्यात पारदर्शकता नसल्याने त्यांच्याकडे सातत्याची संशयाची सुई जाते आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील, तोपर्यंत थांबतोय। महाराष्ट्र जय श्री राम। सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।